आप देख रहे हैं आपकी अपनी आवाज न्यूज इंडिया। नमस्कार मित्रांनो, न्यूज इंडियातर्फे तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही आलो आहे न्यूज इंडियातर्फे खास महाल परिसरात, जे की महाल परिसरात मोठ्या उत्साहाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहाने मनवतात। नागपुरात सर्वप्रथम जर मानला गेला आहे तर महाल परिसर गांधी गेट। तुम्ही बघतात महाल परिसराची ही उत्कृष्ट अशी रोषणाई या ठिकाणी सजवली गेली आहे आणि खास येथील आयोजकांचं मी धन्यवाद देतो। खास शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला इथे भव्य मोठं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। शिवाजी महाराजांना फार उत्साहाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सजवले जाते आहे आणि येथील उत्कृष्ट असं आयोजन तुम्ही बघतात। शिवाजी महाराजांचा हा पुतळा महाल परिसरातील एक ओळख आहे, गांधी गेट शिवाजी पुतळा। आणि खास बघता तुम्ही की येथील आयोजन सुंदरसं असं याचा सुंदरसा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित आहे। पोवाड्याचा जो प्रोग्राम या ठिकाणी तुम्ही बघतात त्याची एक झलक आम्ही तुम्हाला दाखवतोय। हमारे कार्यक्रम में गया वो गया ऐसा है ना। छुट्टी नमस्कार मित्रांनो, माझ्या संपूर्ण चाहते लोकांना खास न्यूज इंडियाच्या माध्यमातून शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही आलो आहेत महाल परिसरात। तुम्ही बघता की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागपूर शहरात मोठ्या हर्ष उल्हासाने शिवजयंती साजरी केली जाते आहे। महाल परिसर गांधी गेट तुम्हाला माहीतच आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देखील इथल्या गांधी गेट परिसर इतक्या रोषणाईने सजवला गेला आहे। शिवाजी महाराजांचा पुतळा देखील किती मोठ्या संख्येने या ठिकाणी सजवला गेला आहे आणि तुम्हाला येथील काही फुटेज आम्ही दाखवतो आहे। या ठिकाणी भव्य आयोजन, भव्य अशी ऑडियन्स जी की न्यूज इंडियाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत आहे। आम्ही आलो आहे, तुम्ही बघतात महाल गांधी गेटचा हा भव्य शिवाजी महाराजांचा पुतळा। मगाशी सांगितल्याप्रमाणे खास महाल एरियात गांधी गेट जे की प्रचलित आहे आणि इथल्या शिवाजी महाराजांचाही पुतळा प्रचलित आहे। आज शिवाजी महाराजांचा पुतळा आणि गांधी गेट म्हटल्यावर तुम्हाला शिवाजीचा पुतळा आठवेल। येथील जे भव्य आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केल्या गेलेलं आहे। गांधी गेट परिसरात तुम्हाला माहित आहे की शिवाजीच्या पुतळ्याची जयंती मोठ्या हर्ष उल्हासाने मनवल्या जाते। तर येथील आयोजक जयदादा आजकर यांना मी विनंती करतो की येथील आयोजनाबद्दल तुम्ही न्यूज इंडियाच्या माध्यमातून आमच्या ऑडियन्सला आज शिवजन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी निहार शेंदेकर यांचा आयुर्वेद कन्सर्ट कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तसंच उद्या पहाटे 5 वाजल्यापासून या ठिकाणी शिवतीर्थावर शिवाजी महाराजांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे।
महाराजांची पालखीपासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल. त्यानंतर महाराजांचा अभिषेक आणि ढोल ताशा पथकांच्या गजरामध्ये अभिषेक आणि महाराजांचा जन्मोत्सव साजरा होईल. त्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळा समिती आयोजित महिला मुद्रा पथके यांचं असं रक्तोत्सव या ठिकाणी सादरीकरण होईल. त्यानंतर रक्तदान शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलं आहे. आपण संकल्प आहे 396वी शिवजयंती असल्यामुळे 396 रक्तदात्यांनी रक्तदान करावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आपलं रक्त देऊन आपलं योगदान द्यावं. धन्यवाद मित्रांनो. हे होते जयदादा आजकर आणि काका पण आहेत, तर त्यांनाही रिक्वेस्ट करतो की काही दोन शब्द या जयंती मित्रांचा आमच्या ऑडियन्सला सांगावं. नमस्कार, मी श्रीकांत देहाडे. या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा समिती याचे विद्यमानी दरवर्षी जयंती शिवराज्याभिषेक सर्व कार्यक्रम आणि बरेच उपक्रम आम्ही राबवतो. त्यामध्ये आज पूर्वसंध्येवरती आमदार सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत आजचा हा शिंपेकरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. 3 संस्था यामध्ये सहभागी आहेत. त्या सगळ्या संस्था जवळच्याच आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा समिती, त्याच्यानंतर शिवप्रतिष्ठान आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला प्रेक्षकांचा मिळालेला आहे. आपण ऐकत आहात अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो. धन्यवाद. धन्यवाद काका. या निघतात बघतात की ते पोळ्याचं पण आयोजन दरवर्षीप्रमाणे आयोजित केलं गेलेलं आहे. गांधीगेट परिसर मोठ्या प्रमाणात गांधीगेट सजवल्या गेलेलं आहे. राजाच्या काळातला हा गांधीगेट आणि प्रचलित शिवरायांची ही मूर्ती. तर मित्रांनो, मी आहे अशोक हरडे, कॅमेरामॅन अखिल खानच्या सोबत इंडिया न्यूज नागपूर.